आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पोलीस आयुक्त कार्यालयात 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी अभिवादन संचलन कार्यक्रम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची उपस्थिती। मुंबईत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी। अजितदादांच्या शासकीय निवासस्थानी सकाळपासून कार्यकर्त्यांच्या रांगा। धाराशिव जिल्ह्यात शिंदे गटाचे एकमेव आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। अवघ्या 1,500 मतांनी तानाजी सावंत यांचा विजय झाला होता। अजितदादांचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। प्रतिष्ठान संदर्भात चर्चा, कुठलीही राजकीय बैठक नव्हती। पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांची प्रतिक्रिया। हेमंत सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री। थंडीचा जोर वाढत असल्याने शहर आणि परिसरात सध्या सुखद गारवा। यंदाच्या हंगामातील सर्वात कमी 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची एनडीए येथे नोंद। थंडीचा जोर आणखी वाढून पारा घसरण्याचा अंदाज। राज्यात हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ। गडचिरोलीत हिवतापाचे सर्वाधिक 12 रुग्ण, तर मुंबईत आतापर्यंत डेंग्यूमुळे 26 जणांचा मृत्यू। पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ। संस्था आणि महाविद्यालयांना 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार।